महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे भोंदू अशोक खरात प्रकरण। रुपाली चाकणकर यांना या वादामुळे आपलं पद गमवावं लागल्यानंतर आता हे संकट थेट विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या दारापर्यंत पोहोचले। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी अत्यंत गंभीर आरोप करत दावा केलाय की नीलमताई सुद्धा खरात बाबाच्या भक्त होत्या आणि त्याला वारंवार भेटायला जायच्या। एकीकडे शेकडो महिलांच्या शोषणाचे आरोप असणाऱ्या खरातच्या कृत्याने महाराष्ट्र हादरला असताना दुसरीकडे बड्या नेत्यांची नावं समोर येत आहेत। खरातच्या चौकशीसोबतच आता नीलम गोरे यांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी तृप्ती देसाईंनी लावून धरली आहे। नेमकं काय काय म्हणाल्या तृप्ती देसाई? खरंच या प्रकरणात नीलम गोरेंचा संबंध आहे का असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर नीलम गोरेंनीही नुकतीच पत्रकार परिषद घेऊन काही खुलासे केलेत। त्यांनी तृप्ती देसाईंच्या आरोपावर काय नेमकी प्रतिक्रिया दिली आहे हे सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोरे गेल्या अनेक वर्षांपासून भोंदू अशोक खरातच्या संपर्कात होत्या असा खळबळजनक दावा तृप्ती देसाई यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला। आमदारकी टिकवण्यासाठी आणि आगामी काळात मंत्रिपद मिळावं यासाठी गोरे यांनी खरातचे उंबरठे झिजवले आहेत असा थेट आरोप देसाईंनी केला। शिवाय देसाई यांच्या म्हणण्यानुसार कोरोनापूर्वी नाशिकमधील पाथर्डी फाटा परिसरातील एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये गोरे मुक्कामाला असताना अशोक खरात त्यांना भेटण्यासाठी गेला होता आणि त्याने त्यांचे भविष्यही सांगितले होते आणि याच हॉटेलमध्ये नीलम गोरे आमदारकी आणि मंत्रिपदासाठी खरातला नंतर अनेक वेळा भेटल्या होत्या। एकूण काय तर खरात आणि नीलम गोरे यांचे संबंध केवळ वरवरचे नसून ते गेल्या 7-8 वर्षांपासूनचे एकमेकांच्या परिचयाचे होते। आता इतकी गुप्त माहिती तृप्ती देसाईंना कुणी दिली असेल असा प्रश्न उपस्थित होतो। तर त्यावरही खुलासा करताना तृप्ती देसाई म्हणतात ही माहिती कोणत्याही सामान्य माणसाने नव्हे तर खुद्द नीलम गोरे यांच्यासोबत वावरणाऱ्या निकटवर्तीयांनीच उघड केली आहे। गोरे जेव्हा नाशिक किंवा मुंबईच्या दौऱ्यावर असायच्या तेव्हा त्यांच्या ताफ्यात आणि सोबत असलेल्या व्यक्तींनीच पुण्यात येऊन देसाईंची भेट घेतली आणि या सर्व बाबींचा उलगडा केला असे स्वतः तृप्ती देसाईंचं म्हणणं आहे। खरात आणि गोरे यांच्या भेटीची शक्यता तृप्ती देसाई यांना वाटण्याचं आणखी एक कारण त्यांनी सांगितलंय ते म्हणजे खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया देण्याचं टाळलं। नीलम गोरेही यावर काही बोलल्या नाहीत। त्याच नीलम गोरे ज्या एरवी कोणत्याही प्रकरणावर मग ते अगदी छोटं प्रकरण का असलं तरी त्याबद्दल थेट प्रेस नोट पत्रक काढून जाहीरपणे त्यावर बोलत असतात। पण आता अख्खं अधिवेशन झालं तिथे त्या उपसभापती म्हणून आहेत। महिलांच्या लैंगिक शोषणाचा मुद्दा आला की नीलमताई या पीडितेला भेटायला जातात। पण इथे 150 पेक्षा जास्त व्हिडिओ पोलिसांकडे आले। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतली। तेजस्विनी सातपुते या महिला अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत। तरीही एक महिला नेत्या म्हणून या खरात प्रकरणात नीलम गोरे आतापर्यंत काहीच बोलल्या नाहीत। असं का असा सवाल तृप्ती देसाई यांनी विचारलाय। ज्या कार्यालयात अनेक महिलांवर अत्याचार झाले त्याच ठिकाणी नीलम गोरे यांनी अशोक खरातची भेट घेतली होती। शिवाय खरातच्या शिवनिका संस्थेचे व्यवहार आधीच रडारवर असताना गोरे यांच्याशी त्याचे काही आर्थिक संबंध होते का किंवा मंत्रिपदाच्या आणि आमदारकीच्या बदल्यात काही व्यवहार झाले होते का? गेल्या 7 ते 8 वर्षातील त्यांच्या संभाषणाचे रेकॉर्ड्स तपासले तर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतील। त्यामुळे SITने त्यांचा CDR तपासावा आणि त्यांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे। तृप्ती देसाईंच्या मागणीवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मात्र नीलम गोरेंची बाजू सावरून धरल्याचं दिसतं। ते म्हणालेत की भोंदू लोक असतील किंवा बाबा लोक असतील जेव्हा थेट एखाद्या मंत्र्याची आमदाराशी किंवा खासदाराशी संपर्क येतो तेव्हा अनेक लोक त्याचा वापर करून आपले काम करून घेतात। शिरसाट यांनी पुढे स्पष्ट केले की 39 आमदार किंवा 5-50 खासदार हे जे कोणी भेटले असतील त्यावरून कोणाचाही गुन्हा सिद्ध होत नाही। कोणी कोणाला भेटणं गुन्हा नाहीये, गुन्ह्यात थेट सहभाग असणंच गुन्हा आहे। दुसरीकडे गेल्या 4-5 दिवसांपूर्वी नीलम गोरे यांनी IPS अधिकारी तुषार दोशी यांना पदावरून हटवण्याचे आदेश दिले होते। यावरून मोठा घटनात्मक वाद निर्माण झाला होता। खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोरेंना असा अधिकार नसल्याचं सांगून त्यांची जाहीरपणे कान उघडणी देखील केली होती। आता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या या वादामुळे गोरे आधीच बॅकफुटवर होत्या आणि आता तर दुसरीकडे नीलम गोरे यांनी शिवसेना फोडून शिंदे गटात प्रवेश केल्यापासून ठाकरे गट त्यांच्यावर आधीच संधी शोधत होता। त्यातच खरात प्रकरणाची भर पडल्याने ठाकरे गटाला त्यांना घेरण्यासाठी आयतं खोलीत मिळालंय। आता या सावळ्या गोंधळावर नीलम गोरे यांनी पत्रकार परिषद घेत मोठं भाष्य केले। त्या म्हणाल्या की आमच्या घरात हयातीत असलेल्या कोणत्याही महाराजाला किंवा बाबाला मांडण्याची परंपराच नाहीये। मी स्वतः अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही, त्यामुळे अशा भोंदू बाबाकडे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। राजकारणामध्ये काही विशिष्ट हेतू साध्य न झाल्यामुळे चिखलफेक करण्यासाठी असे बिनबुडाचे आरोप केले जात असतात। केवळ नाव घेतल्याने कोणी दोषी ठरत नाही। जर मी खरातला भेटले असेल तर त्याचे पुरावे समोर आणावेत। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गोरे यांनी म्हटले की कार्यकाळ संपताना मी जे निरोपाचे भाषण केले त्यातील काही मुद्द्यांमुळे काही व्यक्ती दुखावल्या गेल्या आहेत। त्याच व्यक्तींनी सूडबुद्धीने हे कारस्थान रचले असावे। आता गोरे यांनी थेट नाव घेतलं नसलं तरी दुखावलेल्या व्यक्तींनी हे केलं असावं असं म्हणून त्यांनी ठाकरे गट किंवा त्यांच्या विरोधकांकडे सूचक बोट दाखवलंय का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। सध्या खरात प्रकरणात सुरू असलेल्या SIT चौकशीतून रोज नवीन अपडेट्स समोर येत आहेत। त्यात नुकतंच खरातचे मोबाईल जप्त केले। त्यात त्याने अनेक प्रतिष्ठित लोकांचे तब्बल 2500 नंबर्स हे कोडवर्डने सेव्ह केल्याचं समोर आलंय।
म्हणजे डमी नावाने ते नंबर्स खरातने सेव्ह केले होते. त्यामुळे या डमी नावांमध्ये नेमकी कोणाकोणाची नावं दडली आहेत हा सध्या महाराष्ट्राला पडलेला एक मोठा प्रश्न आहे. आशा करू की लवकरच या सगळ्याचा खुलासा होईल. पण या सगळ्या प्रकरणावर आता तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.